बिन दोघातली तुटेना. पुढील भागामध्ये स्वानंदी फोन करण्यासाठी जाते, पण लवकर काय येत नाही. तेवढ्यात अंशुमन येतो. आदिराचा चेहरा पडलेला बघून तो तिला विचारतो, आदिरा काय झालं, एवढी अपसेट काय? पण आदिरा काहीच बोलत नाही. तो आता मलिकाकडे जातो आणि म्हणतो, मॉम काय झालं, एवढी शांत काय? आता मलिकाही काही बोलत नाही. आता तो समरकडे जातो आणि म्हणतो, दादा काय झालं, काय प्रॉब्लेम आहे? समर म्हणतो, रोहन अजून आला नाही, त्याची वाट बघतोय. आता मलिका अर्पिताला खुणवते. अर्पिता म्हणते, आपण का त्याची वाट बघतोय? आदिराकडे जात म्हणते, त्याला काहीच परवा नाही आदिराची. आदिराला ओढत म्हणते, कळतंय का तुला, त्याला यायचं असेल तर तो केव्हाचा आला असता, एवढा वेळ नसता लावला त्याने. समोर म्हणतो, अर्पिता जरा हळू. तरी अर्पिताचा आवाज काय कमी होत नाही आणि ती म्हणते, मी सांगत होते पण या घरामध्ये कुणी माझं ऐकतच नाही. समोर म्हणतो, अर्पिता आवाज वाढू नकोस. आता अर्पिता घाबरते पण शांत काय बसत नाही आणि म्हणते, दादा सगळे आले ना, यांच्यासाठी आलेत. मी सुद्धा. अरे पहिली संक्रांती ना यांची, पूजा आहे घरात, यांना आशीर्वाद द्यायचा म्हणून सगळ्या वेळ काढून आल्यात आणि रोहनचा पत्ताच नाही आहे. हे असं कुठं असतं? आता मलिका तावातावाने जाते आणि म्हणते, आप्पे शांत राहा गं. आजी गेली ना विचारायला. आजी म्हणते, स्वानंदी कुठे आहे? मलिका म्हणते, आई ती फोन करायला गेली रोहनला. अर्पिता म्हणते, एवढा वेळ फोन करायला गेली? ती गेलीच आहे. फोन करायला चंद्रावर गेली आहे का? आता मात्र समर शॉकून बघायला लागतो. अर्पिता म्हणते, मला पहिल्यापासून माहिती आहे हे दोघं बहीण भाऊ आहे ना, खोटारडे आहेत. इनफॅक्ट ते बहीण भाऊ नाही, यांची सगळी फॅमिलीच फ्रॉड आहे आणि आज हे सिद्ध झालं. समर बोट करीत म्हणतो, अर्पिता आता बासा, मी परत सांगणार नाही. घरामध्ये पाहुणे आले त्यांच्यासमोर हे सगळं नको. लोकांसमोर उगाच शोभा करायची. ती ऑलरेडी शोभा झाली आहे दादा. अरे बघ हिच्याकडे, बघ कशी एकटी उभी आहे. कुठे आहे रोहन? रोहनने तिला सगळ्यांसमोर एकटं पाडले. आता मात्र समर खूप चिडतो आणि म्हणतो, अर्पिता इनफ. आजी म्हणते, अर्पिता आज जाते का जरा? अर्पिता म्हणते, वा आजी, मी खरं बोलते म्हणून तुम्हाला आज जायला सांगणार आहेस का? छान, पण मी जे बोलते ना तेच होणार आहे. रोहन येणारच नाही आहे. आता मात्र समरला खूप राग येतो. तो म्हणतो, अर्पिता असं काही होणार नाही आहे. आता आदिरा रडत जाते आणि समरला मिठी मारते. ती आता खूप रडत असते. समर म्हणतो, हे बघ हे बघ इकडे बघ, असं काही होणार नाही आहे, येईल तो. आदिरा म्हणते, दिस इज अ लिमिट. माझं एकटीचंच प्रेम आहे का? तो असं कसं करू शकतो? तो म्हणतो, अगं ती मी इथे एवढी वाट बघते, त्याला काही फरकच पडत नाही आहे. तो म्हणतो, असं नाही आदिरा, तो निघाला असेल, वाटेमध्ये काही अडचण आली असेल, त्याला नसेल जमलं कळवायला. आता मात्र अंशुमन स्माईल करतो. अर्पिता म्हणते, दादा असंच आहे, नशीब तिला आता तरी स्पष्ट दिसतंय. हे बघ आदिरा, आज तो नाही आला ना तर असंच समज त्याचं काय तुझ्यावर प्रेमबिम नाही आहे. समोर बोट करत म्हणतो, इनफ अर्पिता, तुला कळत नाही ते आधीच अपसेट येते. अरे काहीतरी अडचण आली असेल, तो वाटेमध्ये कुठेतरी अडकला असेल. लगेच कुठलं तरी टोक गाठण्यापेक्षा आपण माहिती काढूया, चौकशी करूया. तेवढे स्वानंदी रोहनला पकडून आणते. ते बघून आदिरा ओरडते, रो. ती पण जाते आणि रोहनला आधार देते. आता दोघी पण रोहनला आत घेऊन येतात. रोहन लंगडत चालत असतो. त्याच्या डोक्याला मार लागलेला असल्यामुळे त्याच्या डोक्यालाही पट्टी असते. समोर म्हणतो, रोहन तुला थोडा वेळ आराम करावासा वाटतो? तो म्हणतो, नाही सर, खरंच त्याची काही गरज नाही आहे. आता मात्र अंशुमन, अर्पिता आणि मलिकाचा चांगलाच माज उतरतो. आजी स्माईल करत म्हणते, तू आणि आदिरा पूजा करून घेतोस का? पहिली संक्रांती ना तुमची? आता मलिका नाटक करत स्माईल करते आणि मान हलवते. रोहन म्हणतो, हो आजी चालेल. आता आदिरा ताट घेते. रोहनची काळजी घेत त्याच्याजवळ जाते. दोघं पूजा करायला लागतात. समरला खूप कौतुक वाटतं आणि त्यासोबत स्वानंदीला. पण सगळ्यावर पाणी फिरलं म्हणून मलिका अर्पिता एकमेकीला खुणवतात आणि वाकडं तोंड करतात. आता रोहन आदिराची पूजा होते. तो आजीला, स्वानंदी आणि समरला नमस्कार करतात. आता आदिरा समरला पुन्हा मिठी मारते आणि स्वानंदी सगळ्यांना तिळगुळ वाटत असते. तेवढ्यात मंदाकिनी घाबरत आणि पळत येते आणि म्हणते, रोहन 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 कुठे? आता सगळेच बघायला लागतात. मंदाकिनी त्याला नीट बघून मोठ्याने किंचाते, रोहन. तिचे हे वागणं स्वानंदीला फार विचित्र वाटतं. आता मंदाकिनी नेहमीप्रमाणे नाटक करायला लागते. स्वानंदी म्हणते, आई तो ठीक आहे, नको काळजी करू. पण मंदाकिनी रोहनशी वाद घालायला लागते. पण काही असो,
अंशुमानच्या प्लॅनची मात्र चांगलीच वाट लागते आणि त्याच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.